बाईने परवा एका चॅनलवरती बोलताना असं सांगितलं, तिचं आणि तिच्या नवऱ्याचं घटस्फोटाचं प्रकरण काहीतरी घटस्फोटाचं आहे की दोघांमध्ये डिस्प्यूटचं आहे की काहीतरी आहे, की ती नवऱ्याजवळ राहत नाही की नवरा तिच्याजवळ राहत नाही, असं काहीतरी प्रकरण आहे. आणि त्या संदर्भामध्ये तिने अशी त्या चॅनलवरती सांगितलं की चित्रा वाघ यांनी मला घटस्फोट घ्या म्हणून सांगितलंय, शिवाय मी तिच्या कुठली नणंद आहे, कुठली तिला कुठे भेटले, अशा सगळ्या तिने स्टेटमेंट दिलेल्या आहेत ज्या धादांत खोट्या आहेत. ही बाई कोण, काळी का गोरी, मी तिला ओळखत नाही, मी कधी त्या बाईला भेटली नाही, मी कधी तिच्याशी फोनवर बोलली नाही. आमची पुण्याची अध्यक्ष हर्षदा फरांदे हिच्याशी तिचा संपर्क झाला होता आणि तिने सांगितलं की असं असं एका बाईची तक्रार आहे ताई, आपल्याला काय करता येईल. तिच्या नंदेबद्दल आणि तिच्या सासरच्या लोकांबद्दल तक्रार होती. त्यावेळेला मी तिला लिहून पाठवले, मेसेजेस आहेत की तिला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करायला सांगा. या बाईला गुन्हा नोंद करायचा नाही, तिचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे, ती ऑडिओ क्लिप यांना ऐकव. तिने हिच्याकडे सांगितलं, हिने मला सांगितलं, मी कधी त्या बाईला भेटलेली नाही. बरं, याच्या आधी सुद्धा बाई फार हुशार डोकेबाज बाई आहे, याच्या आधी सुद्धा हिने व्हिडिओ केलेले आहेत, विषय हाच, पण त्याची दखल तुम्ही कोणी घेतली नाही. परवा ज्या वेळेला तिने चित्रा वाघचं नाव घेतलं आणि सगळीकडे बातम्या लागल्या की भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनी मला सांगितलं घटस्फोट घ्या. कधी सांगितलं बाई तुला, कुणी सांगितलं? हे तर माझं नशीब थोर आहे, तर माझ्याकडे त्या व्हॉट्सअपचे प्रूफ होते, नाही तर मी तुम्हाला काय दाखवणार होते आज. आणि म्हणून या अशा खोटारड्या बायकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही माझी आग्रही मागणी पोलिसांकडे आहे. मी आता त्यांच्याकडे गेले आणि आज गुन्हा दाखल करूनच मी पुण्यातून मुंबईला जाणार आहे. ज्या वेळेला आम्ही मदत करतो त्यावेळेला आमची भावना असते की त्या बाईला रिलीफ मिळाला पाहिजे, पण जर खोटी नावं घेऊन आम्हाला बदनाम करायचं काम जर कोणी करत असेल तर ते मी तरी खपवून घेणार नाही. याच्या आधीच्या तिच्या सगळ्या गोळ्या पचल्या असतील, पण ही गोळी पचायची नाही, मी अजिबात सोडणार नाही. आणि हा प्रश्न फक्त चित्रा वाघचा नाही आहे. आज हजारो वेगवेगळ्या पक्षाच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या या हजारो महिलांना मदत करत असतात. त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सांगत असतात, पोलीस स्टेशनशी बोलत असतात. पण अशा पद्धतीने जर कोण खोटं बालंट आमच्या अंगावर टाकत असेल आणि आमच्यावरती खोटं बोललं जात असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. 100% गुन्हा नोंद होणार. मी आता पुण्याच्या कमिशनर साहेबांशी बोललेली आहे, तिथले DCP सुद्धा आलेत, मी त्यांच्याशी सुद्धा बोललेली आहे आणि मी कायदेशीर कारवाईला त्या ठिकाणी त्यांना सांगितलंय की जी कलमं याच्यामध्ये लागतात ती सगळी कलमं याच्यात लागली पाहिजे. हा एक धडा असला पाहिजे की अशा पद्धतीने खोटे आरोप जर केले त्याची किंमत चुकवावी लागते. यामुळे होतंय काय की ज्या खरंच गरजू महिला आहेत, ज्यांना खरोखर आमची गरज आहे, अशा महिलांकडे सुद्धा संशयाने बघितलं जातं की खरोखर हिला गरज आहे की आम्हाला कुठेतरी अडकवायचं काम आहे. ही बाई आहे, हिच्या मागे कोण आहे याच्या मुळाशी जाईपर्यंत मी शांत राहणार नाही. पूर्ण पाळमुळं खणून काढणार. या बाईच्या विरोधामध्ये मला त्याच्यात पडायचं नाही आहे, पण हिच्याबद्दलचे सगळे जे काय मला माझ्याकडे डॉक्युमेंट्स आलेत ते सगळे डॉक्युमेंट्स मी कमिशनर साहेबांना दिलेत. पोलीस बघतील काय करायचं ते. माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की कुठलाही संबंध नसताना त्या ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं, माझ्याबद्दल टिप्पणी केली गेली आणि ते मला चालणार नाही, कारण ते धादांत खोटं आहे. पोलिसांना मी हेही सांगितलंय, माझा फोन ताब्यामध्ये घ्या, कधी कुठल्या नंबरवरनं तिचा फोन आलाय का चेक करा, मी कधी बोलली आहे का चेक करा. पण अशा पद्धतीने हजारो महिलांना आम्ही मदत करत असताना
जर खोट्या पद्धतीने कोणी आमची बदनामी करत असेल किंवा करायला लावत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. यासाठीच मी आज मुंबईहून पुण्याला आली आहे. कालच आमचा प्रचार संपलाय आणि आज पुण्यामध्ये येऊन मी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करणार आहे. अरे दुसरं पण महत्वाचं तो मोबाईल काढ. शेवटचा मेसेज बर का, या विषयावरचा शेवटचा मेसेज हा जुलै महिन्यातला आहे. किती थांब जरा, माझा फोन आणा. आहे ठीक आहे. तुम्हाला मी दाखवते या प्रकरणातला. नाही हा नाही, मोटिव्ह काय मग? ऐका तर आता. अरे केलाच नाही, त्या बाईचा नंबरच नाही माझ्याकडे. या विषयावरती शेवटचं बोलणं 31 जुलैला झालं. 31 जुलैला, 3 जुलैला. आता जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर एंड आला आणि तिला आज आठवलं का चित्रा वाघने मला घटस्फोट घ्यायला लावला. तर हे अशी नाटकं खपवून घेणार नाही आम्ही, हे सांगतीये. जीव तोडून काम करतो, प्रामाणिकपणे महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करतो, पण यांच्यासारख्या खोटारड्या बायका जर अशा पद्धतीने खोटे आरोप करत असतील तर ते खपवून घेणार नाही. किती दिवस सहानुभूती घेणार आहे? याच्या आधी सुद्धा व्हिडिओ घेतले, याच्या आधी सुद्धा व्हिडिओ केले. आता आमचं नाव घेतलं तेव्हा तुम्ही सगळेजण गोळा झालाय. मी हिचा ऑडिओ ऐकव. जेव्हा मी हिला सांगितलं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला सांगा, तेव्हा हिने तिला सांगितलं. ती काय म्हणते? कुठला आहे ग बाई? हे ऐका. ही ऑडिओ क्लिप तुम्हाला पाठवते मी. मला एवढंच म्हणायचंय, मी बोलले असते, मी भेटले असते, माझा कुठला नंबर असता तर गोष्ट वेगळी. काहीही संबंध नसताना जर अशा पद्धतीने बदनाम केलं जात असेल तर ते कसं काय चालणार? आज एकीने केलं, उद्या आणखी 10 जणी उभ्या राहतील. मी परत सांगते, हा प्रश्न फक्त चित्रा वाघचा नाही. जितक्या महिला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्या महिला जी मदत करतात. आता पुन्हा फोन आल्यावरती मी तर आता असं माझं कामच ठेवलंय की बाबा काही असेल तुम्ही लेखी आधी मला पाठवा. जोपर्यंत लेखी तक्रार माझ्याकडे येत नाही मी त्याच्यावर कार्यवाही करत नाही. आणि ही तर योगायोगाने माझ्याकडे सगळे हे प्रूफ मिळाले. अदरवाईज तर जे बोललं ते खरंच झालं असतं. आणि म्हणून मी आज गुन्हा दाखल करायला आली. तुम्ही म्हणालाच होता शेवटच्या मुलाखतीत मॅडमशी बोलणं झालं की असं त्यांनी काही चार्ट दाखवलं होतं, त्याबद्दल सांगितलं ना मी. ते तिने दाखवलं. ठीक आहे, सगळे माझ्याशी काही संबंध नाही. हिने मला सांगितलं, मी तिला सांगितलं. पहिला मुद्दा हाच होता की गुन्हा नोंद करा. कारण शेवटी आम्ही कुणाला सांगणार? ऑथॉरिटी कोण आहे? पोलीस आहे. त्यामुळे पोलिसांना सांगा, पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करा, हेच सांगितलं होतं मी. याच्यात आमचं काय चुकलं? पण उठून सरळ बोलायचं खोटं की चित्रा वाघने घटस्फोट घ्यायला सांगितला. मी कशाला सांगू? आणि कुणाला घटस्फोट घ्या नका घेऊ हे सांगणारे आम्ही कोण आहोत? हा त्यांचा प्रश्न आहे, त्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, त्यांच्या परिवाराचा प्रश्न आहे. आणि खोटे आरोप केले, त्या पद्धतीत मीडियामध्ये स्टेटमेंट दिली. म्हणून या संबंधित प्रकरणाशी भेट घ्यायला मी कमिशनर साहेबांना आले होते. DCP पण त्या ठिकाणी मला भेटले आणि आम्ही त्या ठिकाणी गुन्हा नोंद करणार आहोत. मला नाही माहिती काय आहे, पब्लिक स्टंट आहे का आणखीन काय आहे मला माहिती नाही. ते काहीही असलं तरी आम्ही काही टूल नाही आहोत ना. नारायण कुचे हे जालन्याचे आमदार आहेत.
ते तिच्याशी काय बोलले काय नाही बोलले मला माहीत नाही, पण जेव्हा मला हर्षदाने सांगितलं की हे नारायण कुचे त्यांच्या मतदारसंघात काहीतरी तिची नणंद राहते, त्यावर मी कुचे साहेबांशी बोलले होते की बाबा अशी अशी काहीतरी पुण्याची केस आहे. ते म्हणले ताई माझा काही संबंध नाही, त्या ताईला मला फोन करायला सांगा, त्यांना गैरसमज झालाय, त्याचे पण माझ्याकडे व्हॉट्सअपचे हे आहेत मेसेजेस आहेत. आणि त्यामुळे कोण आहे ही बाई, ही कुठली बाई आहे, कोणी उठायचं आणि काही म्हणायचं आणि महिला म्हणून सहानुभूती घ्यायची आणि दुसऱ्या महिलांना खड्ड्यात टाकायचं. का याच्या आधीच्या व्हिडिओची दखल तुम्ही सगळ्यांनी घेतली नाही, का घेतली नाही मला सांगा. हा काय पहिला व्हिडिओ नाहीये तिचा, हिने मला व्हिडिओज पाठवले होते की चित्राताई हे बघा व्हिडिओ, या बाईवरती काय अन्याय होतोय, आणि आमचं नाव घेतलं आणि तुम्ही सगळे गोळा झालात आम्हाला प्रश्न विचारायला, म्हणून उत्तर द्यायला मी आले. आणि असं जर खोटं काम, म्हणूनच सांगते मी पुण्यामध्ये मी कमिशनर साहेबांना भेटायला आले म्हणून तुमच्याकडे आले. जी लोक मी वैजापूरला होते तिकडे लोक आली होती आणि म्हणून या गोष्टीवर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, म्हणून मी पुण्यात आले. काय मला माहित नाही कोण मागे आहे. सिद्ध होत नाही ना की त्यांच्यावरती घरगुती हिंसाचार. अरे मी कुठे म्हटलं, मग म्हणून तर आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं. अरे दादा, केवळ आरोप केले गेले. अरे दादा, घरगुती हिंसाचार होतो म्हणून तर सांगितलं ना पोलीस स्टेशनला जा. व्हिडिओ करून न्याय नाही मिळत ना, हेच सांगितलं पोलीस स्टेशनला जा. माझ्या मेसेज मध्ये बघा मी काय सांगितलंय. घरगुती हिंसाचार होतोय, तिला आरोपीचे नाही, तिने आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. काय बोलताय तुम्ही सांगताय. अरे घरगुती हिंसाचार झाला तर मी सांगितलं ना पोलीस स्टेशनला जा. मीच काय, माझ्या जागेवर कोणी असतं त्यांनी काय सांगितलं असतं, कोण मदत करणार होतं. पोलीस स्टेशनला जायचं नाही, व्हिडिओ करायचे, आमच्या सारख्यांना बदनाम करायचं, याच्याने त्यांचा घरगुती प्रश्न सुटणार आहे. ताई 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 तक्रार देत नाही असं एवढी जी मोठी घटना घडत असेल तर ह्याच्या मागे तुमच्या पक्षातला कोणी व्यक्ती वाटतं का, नाही, विरोधी मला- असं वाटतंय का. मला काय म्हणायचंय, हिवाळी अधिवेशन असणार आहे त्यावेळेस देखील हा मुद्दा येऊ शकतो. बघा काय आले आरोप, तुम्हाला काय म्हणायचं. काय मुद्दा येईल त्याला मी उत्तर द्यायला समर्थ आहे. कोण याच्या मागे आहे आणि कोण याच्या मागे नाही हे तर मी बघीनच, पण सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा हा आहे, ज्या बाईला आपण बघितलं नाही, ओळखत नाही, नंबर नाही, बोलणं नाही, मेसेज नाही, आणि अशा सगळ्याच बाबतीत ओळखीच्या नसलेल्या बाईंनी आरोप करणं हे चुकीचं आहे. घरगुती हिंसाचार झाला, बाई पोलीस स्टेशनला जा, तिकडे जाऊन कंप्लेंट कर, हेच आम्ही पण सांगितलं. याच्यामध्ये काय चूक केली तेवढं सांगा तुम्ही. पोलीस त्यांची तक्रार घेत नाहीत, पोलीस मदत करत नाहीत असं त्या महिलेचं म्हणणं होतं आणि त्यामुळे ते तुमच्याकडे म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांकडे मदत मागे आलेले होते. पोलीस कारण ते स्टेशनला- राजकीय दबाव आहे अरे त्यांच्यावर, कसला राजकीय दबाव, पोलिसांवर. कुठला राजकीय दबाव, इथे कमिशनर बसले, जाऊन विचारा त्यांना. नाही, आम्ही पहिल्यांदा हेच सांगितलं, जर पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेत नव्हते तर सांगायचं होतं ना आम्हाला की पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेत नाही. जशी मी इकडे आली तशी तिकडे गेले असते. जर सांगितलं असतं तर इकडे आली ना तशी झोन 4 ला गेले असते ना, वाघोलीला. पण आमचं नाव घेऊन बदनाम करायचं कारण काय, याचं तर उत्तर द्या. काय संबंध चित्रावागचा, कोणी उठायचं आणि टपली मारून जायचं आम्हाला. आज ही बोलली, उद्या आणखीन 10 जणी बोलतील, आणि अशा खोटारड्या बायकांमुळे ज्या खरंच पीडिता महिला आहेत, ज्यांना आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांची गरज आहे, त्यांचे प्रश्न मागे राहतात. आणि म्हणून गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, आणि जे सेक्शन लागतील ते लागल्याशिवाय मी पुण्यातून जाणार नाहीये. काय मागणी करणार त्याच्या कोणाला, महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे मागणी करणार. महिला आयोगाच्या अध्यक्षाला काय करायची मागणी, मी पोलीस स्टेशनला आली आहे. बोलताय ज्या अर्थी तुमच्यावर तो अन्याय होतोय हे पाहून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी काय माझ्यावरचा अन्याय काय म्हणतात ते बघायला मी समर्थ आहे. मला माहिती आहे, मला पोलीस व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे, आणि त्याच्यामुळे मी कमिशनर साहेबांकडे आलेली आहे. आयोगावरती नाही, पोलिसांनी सांगितलं, मला जे म्हणायचं होतं ते मी ऍप्लिकेशन दिलेलं आहे, आणि त्यांनी मला सांगितलंय की चित्राताई आम्ही त्या ऍप्लिकेशनच्या थ्रू जातो आणि कुठले सेक्शन त्याच्यामध्ये लागतात त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. या महिला आयोगाकडे पण गेल्या होत्या राज्यातल्या त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला विचारा, मला माहिती नाही कुठे गेली होती आणि काय केलं होतं. मला माहिती नाही. आमदार आहात, काही लोकप्रतिनिधी आहात, मी महिला आयोगात- हे बघा,
त्या कोणाकडे गेल्या आणि कोणाकडे नाही मला माहिती नाही. माझ्याकडे तर आल्या नव्हत्या ना, मी त्यांना भेटले. हा विषय डायव्हर्ट करू नका. ज्या ऑथॉरिटीकडे गेल्या त्या ऑथॉरिटीच्या प्रमुखाला विचारा. मी इथे यासाठी आली आहे की माझा कुठलाही संबंध नसताना माझं नाव घेतलं, मला बदनाम केलं गेलं आणि त्यासाठी मी इथे आली आहे. बाकी ती ज्या ज्या ऑथॉरिटीला गेली त्या ऑथॉरिटीच्या लोकांना तुम्ही विचारा, ते त्याच्यावर उत्तर देतील.